प्रस्तुत पण नाही आहे। ही पत्रकार परिषद एक माजी नगरसेविका आणि या शहरातल्या महानगरपालिकेमध्ये चाललेल्या अनागोंदी कारभारासंदर्भात मी अभिषेक मिठारे आणि उमेश पवारांनी असं ठरवलं, कोण काही करो पण आपण रस्त्यावरती आलं पाहिजे आणि ह्यासाठी ही पहिली आमची तयारी आहे। आम्ही जनसामान्यांच्यात जाऊन सुद्धा रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत का आता ही लढाई इथून पुढे रस्त्यावरच करावी लागेल असं इथून दिसतंय। कारण महानगरपालिका कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आहे, महानगरपालिका कोणती जबाबदारी घेत नाही आहे। अशा वेळेला हे फक्त पगारासाठी लोक इथं बसलेत का हाही प्रश्न आहे। नागरिकांच्या करातून मिळणारा पगार आणि त्या पगारावरती काम करणारे कर्मचारी शहराच्या ज्वलंत प्रश्नावरती जरी बोलत नसतील तर अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरला घालवण्याची जबाबदारी या शहरातल्या नागरिकांना घ्यावी लागेल असं माझं ठाम मत आहे। कित्येकांनी बोर्ड लावले, मोठे मोठे होर्डिंग्स लावले, 108 कोटी। आता रस्ते आम्हाला असं वाटलं की विमानतळावरच्या रस्त्यासारखे रस्ते होणार आणि आपण अतिशय आरामात असं सिंगापूरमध्ये चाललोय की काय असं वाटणार। 108 कोटी आले, नंतर मधीच आमच्या युवा नेत्यांनी 25 कोटी आणले, हेची बेरीज झाली 133 कोटी। पण 133 कोटी मधले पैसे किती आले हे प्रशासनानं जाहीर करावं, कारण रस्त्याची अवस्था ही प्रचंड वाईट आहे आणि ती वाईट असण्यास कोण जबाबदार आहे त्याचं उत्तर ही प्रशासनानंच द्यावं असं माझं मत आहे। कमानीच्या संदर्भात कमान पाडली जाणार आहे, नवीन कमान बांधली जाणार आहे, त्यासाठी 4 कोटी रुपये धरलेले आहेत। पण मग बास्केट ब्रिज कुठून येणार आहे आणि उद्या बास्केट ब्रिज येणार असेल तर ती पुन्हा 4 कोटीची कमान पाडायला लागली तर त्या पहिल्यांदा ऐतिहासिक बास्केट ब्रिजचा 10 वर्ष झालेला जो विचार आहे तो विचार पहिला आराखड्याच्या रूपानं जनतेसमोर यावा, त्याची काय संकल्पना आहे ती त्यांनी मांडावी आणि याच्या संकल्पनेच्या नंतर मग जिथं कुठं कमान बांधायचे तिथं बांधावी, नाहीतर हे आणखीन 4 कोटी रुपये शासनाचे कंत्राटदाराच्या खिशामध्ये घालू नयेत ही सुद्धा मागणी या निमित्तानं आम्ही करत आहोत। तिसरी आणि महत्त्वाची मागणी, प्रीपेड मीटरला नागरिकांनी तीव्र विरोध करावा। तुमची लाईट गेली तरी चालेल पण आम्ही प्रीपेड मीटर बसवणार नाही ही भूमिका घ्यावी। आम्ही काय मोबाईल सारखी त्या लाईट वापरत नाही, लाईट अदानीनं आम्हाला निर्माण करून दिलेली नाही। महाराष्ट्रामध्ये वीज आणण्याचं सारं श्रेय यशवंतराव चव्हाणांना आहे, कारण त्यांनी कोयना धरण बांधलं आणि त्यातून वीज निर्मिती केली आणि ती वीज आज आम्ही महाराष्ट्रभर घेतोय। तेव्हा एका माणसासाठी आमच्यासारख्या जनतेला अदानींनी त्यांच्या दावणीला बांधून घेऊ नये, हे आम्ही निर्माण केलेली आमची वीज आहे आणि ती आम्ही महावितरण कडूनच घेणार, ती प्रीपेड असता कामा नये ही मागणी या निमित्तानं आम्ही मांडत आहोत।